ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची बनली आहे। या निवडणुकीमध्ये आता महायुतीमध्येच लढत पाहायला मिळते। कपिल पाटील यांनी महायुतीचं परिवर्तन पॅनल जाहीर करत 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। विशेष म्हणजे कपिल पाटील स्वतः संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची संपूर्ण ताकद परिवर्तन पॅनलच्या पाठीची असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कपिल पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे भाजप आमदार किसन कथोरे यांनी थेट आव्हान दिलेलं आहे। महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आता जिल्हा बँकेमध्ये रंगणार आहे। बीजेपीच्याच माणसांनी पुढाकार घेतला आणि बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांचा आदेश डावळून ह्या पॅनलला पुढे करण्याचा प्रयत्न केला। बीजेपीचा संपूर्ण मतदार हा आमच्या परिवर्तन पॅनलच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे आणि मी विश्वासाने सांगतो की जनतेच्या आशीर्वादाने ही बँक परिवर्तन पॅनलच्या ताब्यामध्ये येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। ह्या पॅनलला सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, प्रदेशाध्यक्षांचा आशीर्वाद आहे। शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आमच्या शिवसेनेचे सहकारी निश्चितपणाने वेळोवेळी मांडतील। त्याच्यामुळे किती कोणी एकत्र आले तरी परिवर्तन पॅनलला काही अडचण आहे असं मला वाटत नाही।